सुस्वागतम, शुभ स्वागतम। मी सौ कांबळे MP, सहाय्यक शिक्षिका, इंदुमती आवाडे गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, इचलकरंजी। इयत्ता 10वी, विषय मराठी। कविता 9वी, आश्वासक चित्र। लेखिका कवयित्री नीरजा राजन धुळेकर। जन्म 1960। उत्तम वक्तृत्व व लेखनशैली नीरजाताईंना लाभलेली आहे। कॉलेजमध्ये असताना 60वे मराठी साहित्य संमेलन मुंबई येथे राजा शिवाजी विद्यालय येथे भरलेलं होतं, तेव्हा त्यांनी सावित्री या कवितेचे वाचन केले। तेव्हापासून जणू काही वेडच कवितेचं लागलेलं होतं नीरजाताईंना। त्यांच्या कथा कवितेंची काही पुस्तकं आपण पाहूया। वेण्णा हा पहिला कविता संग्रह, चिंतन शलाका हा ललित लेख संग्रह, बदलत्या चौकटी हा ललित लेख संग्रह, स्त्री गणेशा हा कविता संग्रह आहे, निरर्थकाचे पक्षी हा कविता संग्रह आहे। या पुस्तकातूनच आपल्याला इयत्ता 10वीसाठी आश्वासक चित्र ही कविता अभ्यासासाठी घेतली आहे। त्यांची आणखी काही पुस्तके पाहूया। ओल हरवलेली माती हा त्यांचा कविता संग्रह आहे। जे दर्पणी बिंबले हा त्यांचा कथासंग्रह आहे। हा कथासंग्रह त्यांनी आपल्या सासूबाईंना अर्पण केलेला आहे। पावसात शोधणारी माणसं हा त्यांचा कथासंग्रह आहे। कवी नीरजाताईंना मिळालेले काही पुरस्कार पाहूया। केशवसूत पुरस्कार, इंदिरा संत पुरस्कार हेही पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत। ताराबाई शिंदे पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित नीरजाताई आहेत। या कवितेतून आज आपण काही जीवनमूल्य अभ्यासायचे आहेत। स्त्री पुरुष समानता, संवेदनशीलता, स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि व्यक्ती व्यक्तीमधील सहसंबंध ही जीवनमूल्ये आपण अंगीकारची आहेत। चला तर मग आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातली आश्वासक चित्र ही कविता अभ्यासूया। पहा, ही आपल्या पाठ्यपुस्तकातील आश्वासक चित्र ही कविता आहे। या कवितेची भाषा साधी, सोपी व सरळ आहे। तसेच या कवितेतील भाषा संवादी भाषा आहे। त्याचबरोबर चित्रदर्शी सुद्धा भाषा आहे।
कवितेचे अनेक प्रकार असतात. त्यामध्ये चिंतनशील कविता, सामाजिक काव्य, संत काव्य, देशभक्तीपर कविता, राजकीय कविता, 3.5 ओळींच्या कविता, मुक्त छंद प्रकारातील कविता, फटका, भारूड, तसेच विनोदी कविता व कारुण्यमय कविता असे विविध प्रकार कवितेचे असतात. यातीलच आपल्याला ही आश्वासक चित्र जी कविता दिलेली आहे ती चिंतनशील कविता या प्रकारामध्ये मोडते. ही कविता व्याकरणदृष्ट्या सुद्धा महत्त्वाची आहे. काही व्याकरण वैशिष्ट्ये याच्यामध्ये आलेले आहेत. या कवितेमध्ये अनुप्रास हा अलंकार आलेला आहे. या कवितेमध्ये काही अव्ययाचे शब्दसुद्धा आलेले आहेत. यामध्ये शब्दयोगी अव्ययाचे शब्द आहेत. उदाहरणार्थ गॅसवर, त्याच्याकडे, भाजीसाठी इत्यादी शब्द शब्दयोगी अव्ययाचे कवितेमध्ये आलेले आहेत. या कवितेमध्ये विभक्ती प्रत्ययाचे सुद्धा काही शब्द आलेले आहेत. बाहुलीला, हातात, घराच्या, पाल्याची, ओंजळीत, हातांनी हे सर्व विभक्ती प्रत्ययाचे शब्द आहेत. पहा पाठ्यपुस्तकातील कवितेची चित्र. पहिल्या चित्रामध्ये मुलगा बॉलने खेळतो आहे, मुलगी भातुकलीचा खेळ खेळती आहे. हे सध्याचे चित्र आहे. तर भविष्यातील चित्र खालच्या बाजूला आहे. मुलगा भातुकलीचा खेळ खेळतो आहे आणि मुलगी चेंडूने खेळती आहे. या कवितेतील काही कठीण शब्द अभ्यासूया. आश्वासक म्हणजे प्रोत्साहन किंवा उत्साहवर्धक. आडोशाला म्हणजे लपणे. झरोक्यातून म्हणजे खिडकीतून. कसब म्हणजे कौशल्य किंवा प्रावीण्य. भातुकलीचा खेळ म्हणजे अनुकरणातून खेळला जाणारा खेळ. वास्तवात म्हणजे प्रत्यक्षात. विसावेल म्हणजे विश्रांती घेईल. असे कठीण शब्द या कवितेमध्ये आहेत. मुलांनो, हे पहा पहिलं चित्र. या चित्रामध्ये मुलगा चेंडू उडवून चेंडूचा खेळ खेळतो आहे, तर मुलगी बाहुलीला घेऊन भातुकलीचा खेळ खेळत आहे. हे खेळताना दृश्य लेखिका आपल्या घराच्या खिडकीमधून पाहत असते. आता हे पहा दुसरं चित्र. या चित्रामध्ये मुलगी चेंडूने खेळती आहे आणि मुलगा बाहुलीला मांडीवर घेऊन भातुकलीचा खेळ खेळतो आहे. हे सुद्धा दृश्य कवयित्री आपल्या घराच्या खिडकीमधून पाहत आहे आणि भविष्याचा विचार कवयित्रीच्या मनामध्ये आलेला आहे. चला तर पाहूया आता कवितेच्या ओळी. कवयित्री म्हणते, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. या ओळीतून कवयित्रीला सांगायचे आहे, कवितेमध्ये वेळ दुपारची आहे. आपल्याला माहीतच आहे दुपारी खूप ऊन असतं. अशा कडक उन्हात भिंतीच्या आडोशाला बसून एक मुलगी खेळ खेळत आहे. हे सर्व दृश्य कवयित्री आपल्या स्वतःच्या घराच्या खिडकीतून पाहत असते. पहा कवितेच्या पुढच्या ओळी. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला. चढवते आदन भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. कवयित्रीला या ओळीतून सुचवायचं आहे, ती मुलगी एकटीच भातुकलीचा खेळ खेळत असते. ती बाहुलीला मांडीवर घेऊन एका हाताने तिला थोपटत निजवते. नंतर ती भात
शिजवण्यासाठी खेळण्यातलं छोटंसं भांडं घेते आणि त्या खेळण्यातल्या गॅसवर ठेवते. पाहूया पुढच्या ओळीमध्ये कवयित्री काय म्हणते. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडून चेंडू नेमका झेलतो तो हातात. या ओळीतून कवितेला म्हणायचे आहे, बाजूला एक मुलगा हातात चेंडू घेऊन उभा आहे. तो आपला चेंडू आकाशामध्ये उडवतो, हातात झेलतो, पुन्हा उडवतो, हातामध्ये झेलतो आणि नेमका हातात झेलण्याचाच खेळ तो खेळतो आहे. पाहूया पुढच्या ओळीमध्ये कवयित्री काय म्हणते. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. या ओळीतून कवयित्रीला सुचवायचे आहे की मुलगी त्या मुलाचा चेंडूचा खेळ कौतुकाने पाहत असते. मग अचानक मांडीवरची बाहुली बाजूला ठेवून ती त्या मुलाजवळ जाते. मुलगा पुन्हा एकदा चेंडू उंच आकाशात उडवून दोन्ही हातामध्ये झेलण्याचं कौशल्य त्या मुलगीला दाखवत असतो. आणि मग त्या मुलगीला चिडवण्यासाठी तो सारखा सारखा वरती चेंडू फेकतो, पुन्हा हातात पकडतो, वर चेंडू फेकतो, पुन्हा हातात पकडतो, असं कौशल्य त्या मुलगीला तो दाखवत असतो. पुढच्या ओळीमध्ये कवयित्री काय म्हणते ते पाहू. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील? मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. या ओळीतून कवयित्रीला सुचवायचे आहे की कवितेतील मुलगी त्या मुलग्याकडे कौतुकाने पाहत असते. ती मुलगी त्या मुलाकडे चेंडू मागते, तेव्हा तो मुलगा हसून तिला म्हणतो, तू छानपैकी भाजी बनव पाल्याची. म्हणजे भातुकलीचा खेळ खेळणे, भाजी करणे हे तुझं काम आहे. पुरुषांची कामे तुला जमणार नाहीत, हेच त्याला सांगायचे आहे. मुलगी त्याला म्हणते, मी दोन्ही कामे एकाच वेळी करू शकते. म्हणजे स्त्रीचीही कामे आणि पुरुषांची कामे. तू करू शकशील का? मग मुलगा स्वतःचा चेंडू तिच्या हातात देतो. पूर्वी भारतामध्ये पुरुषप्रधान संस्कृती होती आणि मग पूर्वी भारतामध्ये मुलगा जन्माला येणं म्हणजे सोनं समजलं जायचं. पण पूर्वीचा काळ जर पाहिला, 1857च्या उठावामध्ये झाशीची राणी, ती आजची स्त्री, अगदी खेळाडू असतील, सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू असेल किंवा मुंबईमधील मेट्रो चालवणारी रुपाली चव्हाण असेल, पंतप्रधान इंदिरा गांधी असतील किंवा राष्ट्रपती प्रतिभाताई असतील, त्याचबरोबर कर्नाळ पंजाबमधलं एक खेडेगाव आहे, त्या खेडेगावातली कल्पना चावला ही अंतराळवीर झाली. सुनीता विल्यम्स घ्या. काही स्त्रिया इंजिनियर आहेत, लेखिका आहेत, साहित्यिका आहेत. अशा अनेक स्त्रियांनी आपापल्या संधीचं सोनं केलेलं आहे. आणि म्हणूनच कवयित्रीला म्हणायचं आहे की प्रत्येक मुलीला ही संधी दिलीच पाहिजे. मला म्हणावंसं वाटतं, जागा झाला आहे स्त्रीचा विश्वास, जागा झाला आहे स्त्रीचा विश्वास, म्हणूनच विश्वात आहे तिचा सुहास, म्हणूनच विश्वात आहे तिचा सुहास. खरोखरच कवयित्रीतनं उद्याच्या आश्वासक चित्राचं आपल्याला दृश्य दाखवलेलं आहे आणि भविष्यात खरंच असं घडणार आहे. पाहूया पुढच्या ओळीमध्ये कवयित्री काय म्हणते. बघा कवितेच्या ओळी. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून
नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी ती हसून म्हणते ती, आता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम. मग शोधतो पातेलं भाजीसाठी. या ओळीतून कवयित्रीला सांगायचे आहे की कवितेतील मुलगी चेंडू उंच उडवते. तो चेंडू जणू आभाळाला स्पर्श करून तिच्या ओंजळीत येऊन पडतो. आपल्यासारखाच तिने चेंडू झेललेला पाहून त्या मुलाला आश्चर्य वाटते. मुलगी मुलाला म्हणते, आता तुझी पाळी, तू माझे काम करून दाखव. मुलगा चिमुकल्या गॅससमोर मांडी घालून बसतो. प्रथम दोन्ही हातांनी थोपटत बाहुलीला निजवतो. मग भाजी करण्यासाठी भांडं शोधतो, असा कवितेचा अर्थ आहे. पाहूया पुढच्या कवितेच्या ओळी. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. या ओळीमध्ये कवी नीरजा म्हणतात, तापलेल्या उन्हात सावलीच्या आडोशाला बसून तो मुलगा आपले कौशल्य दाखवता दाखवता नक्कीच एक दिवस घर सांभाळणे ही हळूहळू शिकेल. चला पाहूया कवितेच्या पुढच्या ओळी. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. कवयित्री शेवटच्या ओळीमध्ये म्हणते की माझ्या घराच्या खिडकीतून मला भविष्यातल्या जगाचे विश्वासार्ह व उत्साहवर्धक असे चित्र दिसते आहे. उद्याच्या जगात सारेच खेळ स्त्री आणि पुरुष दोघेही एकत्र खेळतील असे मला वाटते. भातुकलीतल्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात प्रवेश करताना या दोन्ही मुलांचा हात एकमेकांच्या हातातच असेल, ज्या हातावर बाहुली आणि चेंडू परस्पर सामंजस्याने, स्नेहभावाने, प्रेमाने सहज एकत्र विसावलेला दिसेल. भविष्यात स्त्री पुरुष समानता नक्कीच येईल अशी आशा वाटते. कवितेच्या शेवटच्या ज्या 3 ओळी आहेत की भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं, या ओळीतून अनुप्रास अलंकार होतो. कवयित्रीला पाठ्यपुस्तकातील त्या शेवटच्या चित्रावरून सुचवायचं आहे की कवितेतील आश्वासक जे चित्र आहे ते चित्रातून उद्याचा भविष्यकाळ कदाचित असाच असेल अशी आशा कवी नीरजा यांना वाटते. आश्वासक चित्र या कवितेतून स्त्री पुरुष समानतेचे मूल्य विद्यार्थ्यांच्या अंगी रुजावे हा एकच उद्देश ठेवून ही कविता पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केलेली आहे. कवी कुसुमाग्रजांच्या काही ओळी आठवतात मला. साऱ्याच कळ्यांना हक्क आहे फुलण्याचा, साऱ्याच कळ्यांना हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. धन्यवाद.